हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स ओके हे आपण बघत होतो. त्यामध्ये फर्स्ट 4 मेथड्स आपल्या कंप्लीट झाले बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. ओके, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. त्यानंतर सेकंड बाय डिहायड्रोजनेशन ऑफ अल्कोहोल्स. नेक्स्ट आपली काय होती फ्रॉम हायड्रोकार्बन्स. त्यामध्ये ओझोनलायसिस आणि काय होतं हायड्रेशन ऑफ अल्काइन्स. त्यानंतर फोर्थ काय होतं फ्रॉम असिल क्लोराइड्स. बरोबर आहे ना, की इथंपर्यंतचा पार्ट आपला कंप्लीट झाला आहे. आता नेक्स्ट बघा प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स फ्रॉम नायट्राइड्स. नायट्राइड्सपासून आपल्याला अल्डिहाइड्स आणि केटोनचा पार्ट स्टडी करायचा. बघा नायट्राइड्स फॉर्मेशन ऑफ अल्डिहाइड्स from nitriles. बघा the nitriles reduced by stannous chloride. Nitriles are reduced by stannous chloride in presence of hydrochloric acid. In presence of hydrochloric acid. Okay, in presence of hydrochloric acid followed by the nitriles reduced by stannous chloride in presence of hydrochloric acid to form imine hydrochloride. Which on acid hydrolysis gives corresponding aldehydes. Okay, gives corresponding aldehydes. This is known as Stephan reaction. Okay, this is known as a Stephan reaction. Okay, नायट्राइलचं रिडक्शन होतं स्टॅनस क्लोराइड कडून हायड्रोक्लोरिक ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये. हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजे आपलं काय असणार आहे, HCl असणार आहे. ओके, आता मग नायट्राइलचं रिडक्शन झालं की सुरुवातीला इमाइन हायड्रोक्लोराइडचं फॉर्मेशन होतं. तो तयार झाला इमाइन हायड्रोक्लोराइडचं ॲसिड हायड्रोलायसिस केलं जातं. ॲसिड हायड्रोलायसिस म्हणजेच काय, ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये वॉटर मॉलिक्यूल ॲड केला जातो. ओके, त्यावेळी आपल्याला अल्डिहाइडचं फॉर्मेशन मिळतं. त्या रिॲक्शनला आपण स्टीफन रिॲक्शन असं म्हणतो. ओके, वेल नोन नेम रिॲक्शन आहे, ही कायम आपली विचारली जाते. ओके, की नीट एक्झामला सुद्धा याच्यावरती क्वेश्चन असतो, सीटला पण असतो. बघा इथं आता नायट्राइल्स आपण कसं लिहिणार, जनरली नायट्राइल्सचं फॉर्मेशन RC∼N. ह्याला आपण काय म्हणतो, अल्केन नायट्राइल किंवा अल्किल सायनाइड. ओके, नायट्राइल हा जो नायट्राइल आहे, आता ह्या नायट्राइलचं रिडक्शन होणार आहे. रिडक्शन कुणाकडून होणार आहे, स्टॅनस क्लोराइडकडून. हा रिड्युसिंग एजंट आहे स्टॅनस क्लोराइड. हा रिड्युसिंग एजंट काय करत असतो, नेसंट हायड्रोजन प्रोव्हाइड करत असतो. ओके, नेसंट हायड्रोजन ते आपण कसं दाखवणार बघा, असं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण नेसंट हायड्रोजन रिप्रेझेंट करणार. हायड्रोजन आपला कसा असतो, ऑलवेज H2 असतो ना, डायटॉमिक शेडमध्ये असतो. सिंगल हायड्रोजन प्रेझेंट असत नाही, लक्षात घ्या. H2 असतो हायड्रोजन हा. ओके, आता 2 हायड्रोजन नेसंट हायड्रोजनचे ॲटम आपल्याला दाखवायचं. मॉलिक्यूल आपण घेणार नाही, तर लक्षात घ्या. मॉलिक्यूल असतं तर डायरेक्ट आपण काय लिहिलं असतं, H2 लिहिलं असतं. ओके, हा नेसंट हायड्रोजन आहे.
प्लस स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. मग हा जो नेसंट हायड्रोजन आहे, हा नेसंट हायड्रोजन. ओके, मग हा नेसंट हायड्रोजन ह्या कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजनचा ॲक्रॉस आपला ॲड होत असतो. चला, रिडक्शन होणार आहे नायट्राईलचं स्टॅनस क्लोराईडकडून. स्टॅनस क्लोराईड हा रिड्युसिंग एजंट आहे, हा नेसंट हायड्रोजन प्रोव्हाइड करत असतो. ओके, मग आता ॲरोवरती तुम्ही स्टॅनस क्लोराईड कसं लिहिणं आपण, SnCl2, ह्याला आपण स्टॅनस क्लोराईड म्हणतो. Snला आपण टीन म्हणतो ना. चल का, ओके, स्टॅनस क्लोराईड SnCl2 आणि कशाच्या प्रेसमध्ये आपण ॲड करणार आहे स्टॅनस क्लोराईड, हायड्रोक्लोरिक ॲसिड. हायड्रोक्लोरिक ॲसिड आपलं कसं असणार आहे, HCl, ह्याला आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड असं म्हणणार आहे. लक्षात, ह्या स्टॅनस क्लोराईड आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडच्या प्रेसमध्ये नायट्राईलचं कन्व्हर्शन कशात होणार आहे, इमाइन हायड्रोक्लोराईड. ओके, नायट्राईल इज कन्वर्टेड टू इमाइन हायड्रोक्लोराइड्स. आता इमाइन हायड्रोक्लोराईड कसा होणार बघा, हा SnCl2 2 नेसंट हायड्रोजन देणार आहे. ही 2 नेसंट हायड्रोजन कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजनचा ॲक्रॉस इथं असे ॲडिशन होणार आहे आपल्या लक्षात. ओके, ह्या साईडला एक हायड्रोजन ॲड होणार आहे आणि ह्या नायट्रोजन साईडला एक हायड्रोजन ॲड होणार आहे. ओके, त्यावेळी काय होणार आपलं RCH, हा जो ट्रिपल बॉन्ड आहे ह्याचं कन्व्हर्शन डबल बॉन्डमध्ये होणार आहे. RCH डबल बॉन्ड NH आणि हा जो HCl आहे तो परत ह्या नायट्रोजनला अटॅच होणार आहे. ओके, त्यावेळी कसं होणार बघा, हिच्यामध्ये RCH. चल का, हा हायड्रोजन इथं ॲड झाला, इथं ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्शन कशात होणार आहे, डबल बॉन्डमध्ये. ह्या नायट्रोजनला एक हायड्रोजन ॲड झाला ना, NH ला, आणि इथला जो HCl आहे तो इथं पुढे इथं असणार, लक्षात घ्या. ओके, NHच्या पुढे HCl असणार आहे. ओके, लक्षात आलं. ओके, ह्याला काय म्हणायचं बघा, डबल बॉन्ड NHला इमाइन असं म्हणायचं. चल का, आता NH2ला आपण काय म्हणत असतो, NH2ला आपण अमाइन म्हणतो ना. चल का, त्यामुळं NHला इमाइन म्हणायचं. चल का, NH2 अमाइन, NH इमाइन. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता मग इथं NH आहे, हा इमाइन आहे, आणि हायड्रोजन क्लोराईड त्याला आपण काय म्हणणार आहे, काय म्हणणार, इमाइन हायड्रोक्लोराइड्स. चल का, हा इमाइन हायड्रोक्लोराइडचं फॉर्मेशन झालं, फॉर्मेशन ऑफ इमाइन हायड्रोक्लोराइड्स. ओके, लक्षात आलं. ओके, आता हा जो इमाइन हायड्रोक्लोराइड आहे ह्याचं आपण काय करणार आहे, ॲसिड हायड्रोलायसिस. ॲसिड हायड्रोलायसिस म्हणजेच काय, ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये आपण वॉटर मॉलिक्यूल ॲड करणार आहे. ॲसिडमध्ये H+ आयन, त्या सबस्टन्समध्ये H+ आयन असतो त्याला आपण काय म्हणणार आहे, ॲसिड म्हणत असतो. ओके, म्हणतो HCl असेल, H2SO4 असेल, हे सगळे आपले ॲसिड आहेत ना. ओके, ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये हायड्रोलायसिस करणार. हायड्रोलायसिस म्हणजेच काय, ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्युल्स. वॉटर मॉलिक्यूल आपण ॲड करणार आहे. आता मग वॉटर मॉलिक्यूलची ॲडिशन आपली झाल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, अल्डिहाइडचं फॉर्मेशन मिळणार आहे. ओके, आता अल्डिहाइड्स कसा मिळणार लक्षात घ्या. याच्यामध्ये आता हा ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये वॉटर मॉलिक्यूलची ॲडिशन होत असताना हा जो ऑप्शन आहे वॉटरमधला, ह्या डबल बॉन्डच्या ॲक्रॉस ॲड होत असतो. चल का, इथं आपला वॉटर मॉलिक्यूल्स येतो, लक्षात घ्या. असा वॉटरमधला ऑप्शन इथे येतो, CH3C डबल बॉन्ड OH, हा अल्डिहाइड झाला ना, CH3CHO. चल का, ह्या डबल बॉन्डच्या ॲक्रॉस ऑप्शन ॲड झाला ना, हा RCH आहेच, डबल बॉन्ड O पुढं झाला तर काय होणार आहे, अल्डिहाइड झाला ना, RCHO. आणि इथं काय आपलं NHHCl आहे. वॉटरमध्ये किती हायड्रोजन आहेत, 2 हायड्रोजन ना, आणि एक ऑक्सिजन. ऑक्सिजन ह्या डबल बॉन्डच्या ॲक्रॉस ॲड झाला त्यावेळी काय मिळणार तुम्हाला, RCHO मिळणार आहे. आणि परत इथं 2 हायड्रोजन इथं आले. आता ऑलरेडी इथं 2 हायड्रोजन आहेत ना, NH2 आहे. नायट्रोजनला हे 2 हायड्रोजन अटॅच झाल्यावर काय होणार, NH2 होणार ना. आणि वॉटरमधले परत 2 हायड्रोजन आले तर काय होणार, NH4 होईल ना, बरोबर आहे का. आणि हा Cl, त्यामुळे परत कसा मिळेल बघा, अल्डिहाइड्स R. चल का, C डबल बॉन्ड OH. चल का, इथं कार्बन हायड्रोजनमध्ये सिंगल बॉन्ड आहे ना आपला, RCH आपण दाखवला आहे.
आणि ह्या डबल बॉन्डला कोण ॲड झाला आहे, वॉटरमधला ऑक्सिजन ॲड झाला. ओके, हा आपला काय आहे, अल्डिहाइड आहे. लक्षात आलं, अल्डिहाइड RCHO. ओके, आणि परत मी काय म्हटलं आहे, हे 2 हायड्रोजन NH2 वॉटरमधले 2 हायड्रोजन, वॉटरमधला ऑक्सिजन गेला आहे, राहिले 2 हायड्रोजनच. हे 2 हायड्रोजन परत इथं ॲड होणार, NH2चा NH4 होईल ना इथं, आणि हा Cl. ओके, फॉर्मेशन ऑफ NH4Cl. अशा पद्धतीने ही आपली स्टीफन रिॲक्शन लक्षात घ्या. स्टीफन रिॲक्शन इज यूज्ड फॉर दी फॉर्मेशन ऑफ अल्डिहाइड्स. ओके, स्टीफन रिॲक्शनमध्ये नायट्राईलचं SnCl2 ह्या रिड्युसिंग एजंटकडून रिडक्शन होत असतं. त्यावेळी इमाइन हायड्रोक्लोराईड मिळतो. इमाइन हायड्रोक्लोराईडचं ॲसिड हायड्रोलायसिस केलं की आपल्याला अल्डिहाइड मिळत असतं. ॲसिड हायड्रोलायसिस म्हणजेच काय म्हटलं आहे आपण, ॲसिडच्या प्रेसमध्ये वॉटर मॉलिक्यूल आपण ॲड करणार आहे. ओके, लक्षात आलं, ही आपली जनरल रिॲक्शन आहे. आता सगळ्यांना लक्षात आलं ना. ओके, इमाइन हायड्रोक्लोराईड्सचं कन्व्हर्शन आपलं करस्पॉन्डिंग अल्डिहाइड्समध्ये होणार आहे. आता पर्टिक्युलर एक्झाम्पल आपण घेऊया याच्यामध्ये, की जनरल रिॲक्शन लक्षात आलं ना, की लक्षात आहे का. त्यानंतर नेक्स्ट बघा, अल्किल ग्रुप आपण CH3 घेतला असेल. ओके, अल्किल ग्रुप R म्हणजे CH3, आपला मिथिल ग्रुप आपण घेतला येतो. पुढं ॲज इट इज ना, ह्याच पॅटर्नमध्ये रिॲक्शन असणार सेम. एकदा तुम्हाला जनरल रिॲक्शन लक्षात आले की तुम्ही किती रिॲक्शन लिहू शकता लक्षात घ्या नायट्राईलचं. ओके, बघा आता R ग्रुप आपण CH3 घेतला आहे. पुढं ॲज इट इज C ट्रिपल बॉन्ड N, हा ॲज इट इज ना, प्लस 2 नेसंट हायड्रोजन, हे SnCl2 कडून प्रोव्हाइड करणार. ॲरोवरती सेम SnCl2 सॅनस क्लोराईड HCl, हे ॲरोवरती लिहायचं. ओके, त्यानंतर काय होईल बघा, सेम ॲडिशन होणार. कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजनच्या अक्रॉस ॲडिशन आपली सेम होणार. ओके, ह्या साईडला हायड्रोजन, ह्या साईडला एक हायड्रोजन. ओके, काय होईल सांगायचं, CH3 CH डबल बॉन्ड NH ह्याच्यासारखंच. R फक्त इथं CH3 आहे ना, सेम इथं रिॲक्शन होणार. ओके, काय होणार बघा, CH3 CH डबल बॉन्ड NH. ओके, डॉट HCl. ओके, नेहमीचं काय होणार बघा, लक्षात घ्या. हा जो आहे तो आपला नायट्राईल कुठला आहे, इथेन नायट्राईल ना, 2 कार्बनचा इथेन, आणि पुढं आपण काय म्हणणार, नायट्राईल असं म्हणणार आहे. ओके, 2 कार्बनचा अल्केन इथेन झाला. ओके, इथेन नायट्राईल म्हणायचं. ओके, इथेन नायट्राईल. ओके, आणि हाच इथेन नायट्राईलचा इमाइन हायड्रोक्लोराईड आहे ना. चल का, ह्याचं नेम कसं बघा, इथेन इमाइन. इथेनमधला ई जो आहे शेवटचा तो इमाइननं काढायचा. चल का, इथेनमधला ई शेवटचा आहे तो इमाइननं काढायचा ना, IMIN. इथेनमाइन हायड्रोक्लोराइड्स. ओके, इथेनमाइन हायड्रोक्लोराइड. सेम आता कंडिशन पुढं काय असतं ना, ॲसिड हायड्रोलायसिस. आता हे जे ॲसिड हायड्रोलायसिस आहे, तुम्ही H2 आणि H+ असं सेपरेट न दाखवता डायरेक्ट जर तुम्ही H3O+ लिहिलं तरीसुद्धा चालेल, लक्षात घ्या. ओके, H+ आणि H2 आपण सेपरेट करतो ना. H3O+ म्हणजेच काय, ॲसिड हायड्रोलायसिस, लक्षात घ्या. हे आपण असं पण लिहित असतो. ओके, असं हा H+ आहे आणि इथं ऑक्सिजनला कमी येतो, H3O+ होतो. चल का, इथं H3O+. काय H3O+ होतो बघा, वॉटर घेतला, वॉटरवरती ऑक्सिजन 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असतात. ऑक्सिजनवरती 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, केमिकल बॉन्डिंग 11th स्टँडर्डला भेटले. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स वॉटरवरती 2 असतात. ओके, ऑक्सिजनवरती 2 इलेक्ट्रॉनच्या लोन पेअर असतात. मग H+ बरोबर कंबाईन असताना 1 लोन पेअर यूज केली जाते बॉन्डिंगसाठी. एका बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात ना. ओके, मग आता ह्याच्यापासून आपल्याला काय मिळत असतं, एक ऑक्सिजनची लोन पेअर H+ बरोबर कंबाईन झाली. इथं काय झालं, H2चा H+ कंबाईन झाला, H3O झाला ना, आणि ऑक्सिजननं इलेक्ट्रॉन दिल्यामुळं बॉन्डिंगसाठी ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला, H3+. चल का. ओके, हा H3O+. H3O+ म्हणजेच काय, आपला ॲसिड हायड्रोलायसिस. लक्षात आहे, तुम्ही ह्या पद्धतीने लिहा किंवा असं लिहा, हे दोन्हीसुद्धा ॲसिड हायड्रोलायसिस होणार आहे. ओके, आता मग
ॲसिड हायड्रोलिसिसला आपण काय घेणार आहे, सेम कंडिशन, ह्या डबल बॉन्डच्या अक्रॉस कोण ॲड करणार आहे, ऑक्सिजन ॲड करणार आहे, CH3CHO हा अल्डिहाइड मिळेल. परत इथले 2 हायड्रोजन कुठे येणार सांगा, इथं NH2ला ॲड होणार, इथं NH2Cl होईल ना, आणि इथले वॉटरमधले 2 हायड्रोजन आल्यावरती काय होणार, NH4, आणि पुढचा Cl आहे ना, बरोबर ना, यासारखंच नेम काय झालं, CH3 C डबल बॉन्ड OH प्लस NH4Cl अमोनियम क्लोराईड आहे, ओके, NH4Cl. आणि हा अल्डिहाइड कुठला झाला, काय नेम आहे हे अल्डिहाइडचं, नेम ऑफ दिस अल्डिहाइड काय नेम आहे, ओके, CH3CHO काय नेम आहे याचं, कॉमन नेम हे कार्बोक्सिलिक ॲसिडपासून डिराईव्ह करतो आपण, ओके, अल्डिहाइडचं, ओके. कार्बोक्सिलिक ॲसिड मला IC ॲसिड आपण अल्डिहाइडने करतो ना कॉमन सिस्टीममध्ये. काय नेम होतं सांगा अल्डिहाइडचं, या नेम ऑफ दिस असिटाल्डिहाइड, ओके, असिटाल्डिहाइड, ओके. आणि याचं IUPAC नेम काय होतं, IUPAC आपण काय करतोय, पॅरेंटाल्केन मला शेवटचा E आपण कशाने रिप्लेस करतोय, AL ने रिप्लेस करतोय, मग काय नेम येणार, इथॅनल, ओके. हा झाला आपला इथॅनल, बरोबर, इथॅनॉलचं फॉर्मेशन आहे, ओके, अंडरस्टँड, ओके. हे नायट्राइलचं फॉर्मेशन लक्षात घ्या, नायट्राइल्सपासून करस्पॉन्डिंग अल्डिहाइडचं फॉर्मेशन आपण केलेलं आहे. हा अल्डिहाइड कुठला, ॲलिफॅटिक अल्डिहाइड आहे, ओके. CHO ग्रुप हा ॲलिफॅटिक कार्बन लॅटेक्स आहे, लक्षात घ्या. आता आपण ॲरोमॅटिक अल्डिहाइडचं फॉर्मेशन बघूया, ओके, ॲरोमॅटिक अल्डिहाइड. आता इथं मी घेणार आहे ॲरोमॅटिक नायट्राइल, C ट्रिपल बॉन्ड N, बेन्झीन रिंगला C ट्रिपल बॉन्ड N अटॅच आहे ना, ह्याला आपण बेन्झोनायट्राइल असं म्हणणार, बेन्झीनला C ट्रिपल बॉन्ड N असेल तर बेन्झोनायट्राइल, ओके. दीज आर बेन्झोनायट्राइल. सेम रिॲक्शन असणार आहे पुढे. आता रिडक्शन होणार आहे स्टॅनस क्लोराईड, हा 2 नेसंट हायड्रोजन प्रोड्यूस करणार आहे. ॲरोवरच्या कंडिशन सुद्धा सेम असणार, SnCl2HCl, ओके, असं ते बघा. मग ॲडिशन सेम आहे, कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजनचे अक्रॉस, ओके. इकडे एक हायड्रोजन ॲड होणार, ह्या साईडला एक हायड्रोजन ॲड होणार आहे आपला, बरोबर आहे. काय मिळेल सांगा, इथं बघा ॲज इट इज बेन्झीन रिंग काढा, ओके. कार्बनला एक हायड्रोजन ॲड झाला ना, सेम ह्या पद्धतीनेच आहे, फक्त इकडला अल्किल ग्रुप इथं बेन्झीन रिंग आहे, चल का, सेम पॅटर्न आहे. CH ट्रिपल बॉन्ड इज कन्वर्टेड टू डबल बॉन्ड, ओके, RCH, ओके, डबल बॉन्ड NH पॅटर्नमध्ये, आणि पुढे काय असणार आहे HCl, ओके. ह्याचं नेम काय झालं आपलं, बेन्झिनामाइन हायड्रोक्लोराइड, ओके, बेन्झिनामाइन हायड्रोक्लोराइड्स, ओके. हा जो बेन्झिनामाइन हायड्रोक्लोराइड आहे ह्याचं सेम परत काय घेणार, ॲसिड हायड्रोलायसिस, ओके, H3O+ लॅब किंवा H2/H+ करा, ओके. कसं आहे दोन्ही ॲसिड हायड्रोलायसिस, ओके. काय होणार सांगा, कंडिशन सेम, डबल बॉन्डच्या अक्रॉस वॉटरमधला ऑक्सिजन येणार आहे, आणि ह्या NH2ला NH2Cl आहे, 2 हायड्रोजन इकडे आले, NH4Cl, ओके. CHO हा अल्डिहाइड मिळेल, आणि प्लस इथं NH4Cl, ओके. ह्याचं नेम आहे आपलं बेन्झाल्डेट. बेन्झिनिंगला CHO अटॅच असेल तर आपण काय म्हणतो, बेन्झाल्डेट, बरोबर आहे ना. हे IUPAC सिस्टीमने सुद्धा ॲक्सेप्ट केलेलं आहे बेन्झाल्डेट, ओके. ह्यालाच आपण आणखी काय म्हणतो, तो बेन्झीन कार्बाल्डेट, लक्षात ना,
IUPAC मध्ये बेन्झीन कार्बाल्डेट. ओके, लक्षात आलं. हे नायट्राइल्सपासून आपला अल्डिहाइड्सचं फॉर्मेशन आहे. ॲलिफॅटिक अल्डिहाइड तयार केलं आहे आपण, ॲरोमॅटिक अल्डिहाइड तयार केलं आहे. हा ॲरोमॅटिक अल्डिहाइड आहे बेन्झाल्डेट आणि हा ॲलिफॅटिक अल्डिहाइड आहे. लक्षात आहे ना. ओके, आता ही स्टीफन रिॲक्शन लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता ह्याच्यानंतर आता नायट्राइल्सपासूनच आपल्याला अल्डिहाइड्सचं फॉर्मेशन करायचं आहे. परंतु आपण रिड्युसिंग एजंट आहे तो आपण कुठला यूज केला आहे इथं स्टीफन रिॲक्शनमध्ये SaNCl2 यूज केला आहे. आता दुसरा रिड्युसिंग एजंट आपण यूज करणार आहे डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड. हा रिड्युसिंग एजंट यूज करून नायट्राइलचं कन्व्हर्शन आपण करस्पॉन्डिंग अल्डिहाइड्समध्ये करणार आहे. ओके, बघा आता सेम नायट्राइल्सपासून nitriles are also reduced to nitriles also reduced by diisobutyl. Nitriles are also reduced by diisobutyl aluminum hydride. ओके, नायट्राइलचं रिडक्शन हे डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइडपासून होऊ शकतं आहे. मग आता हे शॉर्टमध्ये आपण डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड हा कसा लिहितो लक्षात घ्या. डायमधील कॅपिटल डी लिहिणार आपण, आयसोमधील स्मॉल हे आय असणार आहे, बी असणार इथला आणि इथला अल्युमिनियममधला ए, हायड्रोजनमधला एच. त्यामुळे हे कसं येणार बघा, डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड DI. ओके, डाय आणि हा आयसो, ब्युटिलमधला बी घेणार कॅपिटलमध्ये आपण सगळे. ओके, अल्युमिनियममधला AL कॅपिटल घेणार. ओके, हायड्राइडमधला इथं डॅश करून इथं एच लिहिणार आपण. ओके, हे अशा पद्धतीने आपण रिप्रेझेंट करणार आहे डाय आयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड. चल काय हे शॉर्टमध्ये आपण असं लिहिणार आहे. ओके, और आणखी आपण हेच कसं लिहिणार बघा, डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड. ओके, ALH. ओके, असा लिहिला जातो आणि ब्रॅकेटमध्ये IBU ट्वाइस. ओके ओके, ह्या पद्धतीने सुद्धा डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड रिप्रेझेंट केला होतो. ALH अल्युमिनियम हायड्राइड आहे, आय म्हणजे आयसोब्युटिल आहे, BU म्हणजे ब्युटिल ग्रुप आहे ना. ओके, दोन ब्युटिल आहेत, डाय म्हटलं आहे ना आपण, डाय आयसोब्युटिल. आयसोब्युटिल किती आहेत, दोन आहेत. ब्रॅकेटमध्ये IBU म्हणजे आयसोब्युटिल आहे, दोन आयसोब्युटिल आहेत, डाय आयसोब्युटिल. ओके, लक्षात आलं. ओके, आयसोब्युटिल कसा लिहिता रे आपण, आयसोब्युटिल CH3C CH3 CH CH2. हा आयसोब्युटिल ग्रुप आहे ना, 4 कार्बन आहेत की नाही. सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप आहे की नाही. सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप असेल तर आपण काय म्हणतो, आयसो असं म्हणतो. 4 कार्बनचा अल्किल ग्रुप ब्युटिल आहे ना, मग हा काय चला आयसोब्युटिल. 2 असले असणार ना, इथं अल्युमिनियम असणार आहे, इकडं पण हाच ग्रुप आणायचा असेल लक्षात घ्या. याच्यामध्ये CH2 CH CH3 CH3. चल का, इकडं पण डाय आयसोब्युटिल ग्रुप आहे, ह्या साईडला पण डाय आयसोब्युटिल ग्रुप आहे. 2 आयसोब्युटिल ग्रुप चालेल ना. अल्युमिनियमच्या ह्या साईडला एक आयसोब्युटिल ग्रुप आहे, ह्या साईडला पण आयसोब्युटिल ग्रुप आहे. आणखी कोण आहे हायड्रोजन, अल्युमिनियमला अटॅच हायड्रोजन आहे ना. अल्युमिनियमची बॅलन्सी किती असते आपली, किती असते बॅलन्सी, आउटरमोस्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतात अल्युमिनियमच्या, किती असतात, 3 इलेक्ट्रॉन असतात ना. अल्युमिनियम Al3+ असतो की नाही, Al3+, 3 इलेक्ट्रॉन असतात आउटरमोस्ट सेलमध्ये.
त्यामुळे त्याची व्हॅलन्सी 3च असते लक्षात घ्या. त्यामुळे 2 ब्युटिल आयसोब्युटिल ग्रुपला अड्डायचं आहे, एका हायड्रोजनला अड्डायचं आहे लक्षात घ्या. ओके. आणि मग हे एवढं मोठं स्ट्रक्चर आपण न काढता डायरेक्ट आपण कसं लिहितोय, डाय आयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राईड किंवा अल्युमिनियम हायड्राईड ही ALH आहेच ना. आयसोब्युटिल ग्रुप 2 आहेत, आय म्हणजे आयसो, BU म्हणजे ब्युटिल ग्रुप आहे आपला. ओके, असले 2 आहेत ना. ओके, डाय आयसोब्युटिल हे अशा पद्धतीनं आपण लिहितो. आता तुम्हाला ॲरोवरती अशी कंडिशन दिली असेल तर तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे, डाय आयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राईड ह्या पॅटर्नमध्ये किंवा ह्या पॅटर्नमध्ये असेल. ओके, डाय आयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राईड, ह्या डाय आयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राईडकडून आपण नायट्राईलचं रिडक्शन करू शकतो लक्षात घ्या. ओके, नायट्राईल आर ऑल्सो रिड्युस्ड बाय डाय आयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राईड ओके इंटू अल्डिहाइड्स. ओके, इंटू अल्डिहाइड्स. ओके, अल्डिहाइड्समध्ये आपण कन्वर्शन करू शकतो आहे. आता मग ह्यामध्ये सुद्धा आपण ज्या कंडिशन घेणार आहे डाय आयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राईडसाठी, रिडक्शन झाल्यानंतर आपण फॉलोड बाय ॲसिड हायड्रोलिसिस करणार आहे. सेम स्टीफन रिॲक्शन सारखंच करणार लक्षात घ्या, त्याच्यामध्ये कुठलाही चेंज नाही. चल का. ओके, कंडिशन सेम आहे, रिॲक्टंट प्रोडक्ट सुद्धा सेम असते अंदर, परंतु रिड्युसिंग एजंट कुठला आहे आपला इथं, डाय आयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राईड आहे. ओके, सेम रिॲक्शन लिहा. CH3 C ट्रिपल बॉन्ड N. ओके, हा आपला काय नेम सांगितलं आपण याचं, इथेन नायट्राईल. ओके, इथेन नायट्राईल. आता ॲरोवरती कंडिशन आपण ज्या लिहिणार आहे ओके, त्या कंडिशन आपल्या कुठल्या आहेत बघा. ह्याच्यामध्ये कुठली कंडिशन असणार आहे आपली, डाय आयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राईड. ओके, हे असणार आहे डाय आयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राईड. ओके, लक्षात आलं. आणि फॉलोड बाय काय करणार आहे आपण, ॲसिड हायड्रोलिसिस. हा रिड्युसिंग एजंट यूज करणार आणि ह्याचं रिडक्शन करणार आणि मिळालेला आपला इमाइन हायड्रोक्लोराईड प्रोडक्ट आहे त्याचं परत ॲसिड हायड्रोलिसिस करणार आहे आपण. आता ही मधली स्टेप ही तर स्किप केली जाते. डाय आयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राईड घेतला तर डायरेक्ट एकाच ॲरोवरती डाय आयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राईड आणि ॲसिड हायड्रोलिसिस रिप्रेझेंट केलं जातं. ओके, त्यावेळी काय होणार आहे आपलं, डायरेक्ट याच्यामध्ये CH3C काय होणार, कुठला प्रोडक्ट झाला आपला स्टीफन रिॲक्शनचा, CH3CHO हे डायरेक्ट आपण असं लिहिणार आहे. चल का, ह्याचं नेम काय सांगितलेलं नेम ह्याचं आपण, असिटाल्डिहाइड सांगितलं की नाही, असिटाल्डिहाइड. अंडरस्टँड. ओके, असिटाल्डिहाइडचं फॉर्मेशन आहे. ओके, दुसरा आपण घेतला ह्याच्यामध्ये सेम बेन्झोनायट्राईल घेतला असेल. ओके, बेन्झोनायट्राईल. ओके, बेन्झोनायट्राईल ॲज इट इज. आता डाय आयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राईड आपण ह्या पद्धतीने दिला, ALH IBU ट्वाइस. ओके, असं आपण लिहिला असेल, फॉलोड बाय ॲसिड हायड्रोलिसिस. हा सुद्धा डाय आयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राईडच. ओके, सेम आता बेन्झोनायट्राईलचं कन्वर्शन कशात झालं आहे आपलं, डायरेक्ट. ओके, काय प्रोडक्ट होता आपला, बेन्झाल्डेट. चल का, स्टीफन रिॲक्शनचा इथं सुद्धा इमाइन हायड्रोक्लोराईड होणारच आहे. फॉलोड बाय ॲसिड हायड्रोलिसिस केलं की काय होत असतं परत, स्टीफन रिॲक्शन सारखंच. ओके, बेन्झाल्डेटचं फॉर्मेशन ऑफ बेन्झाल्डेट CH3CHO. ओके, बेन्झाल्डेट. आता इथं लक्षात घ्या, ह्या डाय आयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राईडचं दुसरं एक इम्पॉर्टंट फंक्शन काय बघा, हा फक्त कार्बोनिल ग्रुपचंच रिडक्शन करू शकतो. चल का, कार्बोनिल ग्रुपचं आणि कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजनचं रिडक्शन करू शकतो. कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन तो करत नाही लक्षात घ्या. ओके, डाय आयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राईड रिड्यूस ओनली कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन ह्याचंच रिडक्शन करतो.
कार्बन कार्बन डबल बॉन्डचं तो रिडक्शन करत नाही. ओके, आता मग ही इम्पॉर्टन्स आहे ह्या रिॲक्शनचं लक्षात घ्या. ओके, डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड, डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड डू नॉट रिड्यूस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ओके, हा कार्बन कार्बन डबल बॉन्डला रिड्यूस करत नाही लक्षात घ्या, फक्त कार्बन ट्रिपल बॉन्डला रिडक्शन करू शकतो. ओके, देअरफॉर इट इज यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड्स. ओके, अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आपण तयार करू शकतो. ओके, डू नॉट रिड्यूस सी ट्रिपल बॉन्ड एन, देअरफॉर इट इज यूज्ड अप टू प्रिपेअर unsaturated aldehydes. ओके, अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड म्हणजेच का, ज्या अल्डिहाइडमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट असतो तो अल्डिहाइड आपण तयार करू शकतो. लक्षात आलं. आता मग घ्या, ह्यामध्ये मी इथे घेतला असेल CH3 CH डबल बॉन्ड CH. ओके, CH2 C ट्रिपल बॉन्ड N. चल का, असा आपला नायट्राइल आहे. शेवटी C ट्रिपल बॉन्ड N आहेच ना, नायट्राइल आहे आपला. आता मग ह्याला आपल्याला नेम द्यायचा आहे. ह्या नायट्राइलला कसं नेम येणार आहे बघा. कार्बन ट्रिपल बॉन्डचा जो कार्बन आहे तो कार्बन काय असणार आपला, फर्स्ट कार्बन आहे. नंबरिंग आपण फंक्शनल ग्रुपपासून स्टार्ट करतो ना. नायट्राइल हा फंक्शनल ग्रुप आहे आपल्या याच्यामध्ये. हा फर्स्ट कार्बन आहे, इथं सेकंड आहे, हा थर्ड कार्बन आहे. लक्षात ना, हा आपला फोर्थ आहे आणि हा कुठला आहे आपला फिफ्थ आहे. टोटल कार्बन एटम किती आहेत रे आपले, किती कार्बन आहे टोटल, 5 ना. मग 5 कार्बनचा अल्किन कुठला होणार आहे, पेंटीन होणार आहे. बरोबर ना, डबल बॉन्ड आहे त्यामुळे अल्किन होणार, अल्केन नाही येत आहे. ओके, पेंटीन आहे. पेंटीनमध्ये किती नंबरला डबल बॉन्ड आहे, 3 नंबरला. लोएस्ट नंबर घेतो असतो आपण 3 नंबरला, 4 नंबरला म्हणून असतं 3 नंबरला डबल बॉन्ड असणार आहे. ओके, त्यामुळे पेंटीन लिहित असताना आपण काय घेणार आहे, पेंट असं लिहिणार. पेंटीनमधला पेंट लिहिणार सुरुवातीला आणि इन लिहिण्याच्या अगोदर डबल बॉन्डची पोझिशन देणार. किती नंबरला डबल बॉन्ड आहे, 3 नंबर ना. डॅश करून 3 करणार आणि पुढं इन करणार आहे. चल का, पेंट 3 इन. चल का, ओके, पेंट 3 इन आणि पुढं काय होणार आहे पण नायट्राइल. ओके, पेंट 3 इन नायट्राइल. ओके, अशा पद्धतीनं पेंट 3 इन नायट्राइलचं फॉर्मेशन होणार आहे. आता हा पेंट 3 इन नायट्राइल ह्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्डसुद्धा प्रेझेंट आहे आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डसुद्धा प्रेझेंट आहे. हा डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड काय करतो, कार्बन डबल बॉन्डला कार्बन कार्बन डबल बॉन्डला रिड्यूस करत नाही. चल का, फक्त कार्बन ट्रिपल बॉन्डचं रिडक्शन करू शकतो. त्यामुळं तुम्ही आता त्या कंडिशनला ॲरोवरती कुठल्याही पॅटर्नमधले तुम्ही डायआयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड घेऊ शकता. AlHIBu ट्वाइस. ओके, फॉलोड बाय ॲसिड हायड्रोलायसिस. ओके, इथल्या CNचं कन्वर्शन कशात होणार आहे, CHO ग्रुपमध्ये होणार आहे. हा डबल बॉन्ड ॲज इट इज, इथं काय चेंज नाही. ओके, मग आता कसं येणार, CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 ओके CHO. असेल का, हा आपला अल्डिहाइड्स तयार झाला. लक्षात घ्या, अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड्स. आता याचं नेम कसं येणार सांगा, ह्याचं नेम IUPAC सांगा. 5 कार्बनचा पेरेंट अल्केन कुठला येणार, कुठला येणार, पेंटेन ना. इथं डबल बॉन्ड आहे म्हटल्यावर काय होणार, हा डबल बॉन्ड आहे ना इथं, त्यामुळे हा अल्किन होणार आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणार आहे, त्यामुळे इथं काय होणार आहे, पेंट. चल का, पेंट 3 इन. चल का,
आणि शेवटचा ई आपण अल्डिहाइडमध्ये कशानं काढतो, एलनं काढतो ना, IUPAC सिस्टीममध्ये लास्ट ई एलनं, पेंट 3 इन एल. चल का अशा पद्धतीने ह्याचा IUPAC नेम होणार आहे. लक्षात आलं. डायसोब्युटाइल अल्युमिनियम हायड्राइड यूज टू प्रिपेअर अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड्स. चल का अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड तयार करू शकतो आपण. ओके लक्षात आलं ना. हे ओके नायट्राइल्सपासून आपण अल्डिहाइडचं फॉर्मेशन केलं. आता आपण घेणार आहे केटोनचं फॉर्मेशन. केटोनचं फॉर्मेशन करायचं आहे नायट्राइल्सपासून. बघा फॉर्मेशन ऑफ केटॉन्स फ्रॉम नायट्राइल्स बाय यूजिंग ग्रिग्नार्ड रिएक्शन. ओके बाय यूजिंग ग्रिग्नार्ड रिएक्शन टू form an imine complex in first step and which on acid hydrolysis to form as corresponding ketones. Okay, both aliphatic and aromatic ketones are formed from nitriles by using Grignard reaction. बघा याच्यामध्ये nitriles reacts with nitriles react with Grignard reaction. Nitriles react with Grignard reactions in presence of dry ether. Okay, in presence of dry ether to form imine complex. To form imine complex which on acid hydrolysis okay, which on acid hydrolysis gives ketone. ओके तर त्याच्यापासून आपल्याला केटोन मिळणार आहे. बघा तर नायट्राइल्स आपण घेणार आहे. नायट्राइल्स बघा सुरुवातीला आपण जनरल रिॲक्शन घेऊया. याच्यामध्ये RC∼N हा आपला नायट्राइल आहे. ओके लक्षात आलं. अल्केन नायट्राइल. ओके नायट्राइल्स RC∼N बरोबर आहे ना. ओके आपला हा फॉर्म्युला आहे. ह्याची रिॲक्शन ग्रिग्नार्ड रिएक्शन बरोबर करणार आहे आपण. ग्रिग्नार्ड रिएक्शन कशाला म्हणतो आपण. ग्रिग्नार्ड रिएक्शन झालंय आपलं. ग्रिग्नार्ड रिएक्शन म्हणजेच काय. ग्रिग्नार्ड रिएक्शन RMgX ना अल्किल मॅग्नेशियम हालाइड RMgX. ओके ह्याला आपण ग्रिग्नार्ड रिएक्शन असं म्हणतो. R म्हणजे अल्किल ग्रुप आहे, मॅग्नेशियम मेटल आहे, X म्हणजे हॅलोजन आहे. ओके क्लोरीन ब्रोमीन आयोडीन असेल तो. ओके हा अल्किल मॅग्नेशियम हालाइड ह्यालाच आपण ग्रिग्नार्ड रिएक्शन असं म्हणतो. ओके ग्रिग्नार्ड रिएक्शन. आता हा जो ग्रिग्नार्ड रिएक्शन आहे याची नायट्राइल्सवर रिॲक्शन होणार आहे इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. हा सॉल्वंट म्हणून ॲक्ट होणार आहे. ड्राय इथर हा ड्राय इथर प्रेझेन्सच्या प्रेझेन्समध्ये ही ॲरोवरती ड्राय इथर असेल तरच रिॲक्शन आहे. लक्षात घ्या नाहीतर रिॲक्शन होणार नाही. ओके ड्राय इथर. आता मग हा जो ग्रिग्नार्ड रिएक्शन आहे ह्याचा न्यूक्लियोफिलिक अटॅक ह्या नायट्राइल्समधल्या कार्बनवरती होणार आहे. ओके इथं ह्या अल्किल ग्रुपचा अटॅक हा आपला इथं होणार आहे. ह्या कार्बनवरती होणार आहे. चल का हा अल्किल ग्रुप इथं अटॅच झाला ह्या कार्बनला. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्शन डबल बॉन्डमध्ये होणार आणि हा MgX ह्या नायट्रोजनला अटॅच होणार. ओके त्यामुळे आपल्याला कसे मिळेल बघा. याच्यामध्ये R असणार आहे ॲज इट इज. इथला कार्बन ॲज इट इज. ह्या कार्बनला कोण ॲड होणार आहे. अल्किल ग्रुप इथं ॲड होणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे इथं आपण अल्किल ग्रुप लिहिला.
आर. ओके, कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजनचं कन्वर्शन डबल बॉन्ड नायट्रोजन. ओके, आणि राहिला इथला MgX ना, तो MgX पुढे इथं नायट्रोजनला येणार. ओके, MgX. ओके, आता हा आपल्याला काय मिळणार आहे, इमाइन कॉम्प्लेक्स. डबल बॉन्ड N आहे ना, म्हणजे इमाइन कॉम्प्लेक्स लक्षात घ्या. ओके, हा इमाइन कॉम्प्लेक्स आहे. आता हा जो इमाइन कॉम्प्लेक्स आहे ह्याचा आपण ॲसिड हायड्रोलायसिस करणार आहे. ओके, ॲसिड हायड्रोलायसिस आपण कसं लिहिणार, H3O प्लस किंवा H+/H2O. ओके, आता ॲसिड हायड्रोलायसिस करत असताना वॉटरमधला जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन कुठं अटॅच होणार आहे आपला, ह्या डबल बॉन्ड ओला अटॅच होणार. चल का, आता H3O प्लस असं तुम्ही लिहू शकता. असं दोन्ही पॅटर्नमधल्या तर H2O लॅब आणि खाली H+ लॅब असं पण लिहू शकता, किंवा डायरेक्ट तुम्ही असं H3O प्लस लिहू शकता. H+/H2O म्हणजे H3O प्लस ना. ओके, आता मग वॉटरमधला ऑक्सिजन जो आहे तो कार्बन डबल बॉन्डला अटॅच होणार. त्यावेळी केटोन मिळेल की नाही, केटोन RC डबल बॉन्ड OR. RCOR म्हणजे केटोन ना, बरोबर आहे की नाही. केटोनचं फॉर्मेशन झालं इथं RC डबल बॉन्ड OR, हा आपला केटोन झाला. प्लस काय होणार लक्षात घ्या, हा नायट्रोजन आहे ना, नायट्रोजन इथं 2 वॉटर मॉलिक्यूल आपण घेत असतो. लक्षात का, 2 वॉटर मॉलिक्युल्स इथं असणार आहेत. आता ह्या 2 वॉटर मॉलिक्युल्समधील किती हायड्रोजन आयटम्स आहेत, हायड्रोलायसिस करत असताना ह्या ठिकाणी आपण 2 वॉटर मॉलिक्यूल ॲड करतोय. आता 2 वॉटर मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजन किती आहेत, किती हायड्रोजन आहेत, 4 आहेत ना. त्यातले 3 हायड्रोजन नायट्रोजनला अटॅच होणार. 4 मधले 3 नायट्रोजन आले, काय झालं, NH3 झालं ना. वॉटरमध्ये 2 वॉटर मॉलिक्यूलमध्ये 4 हायड्रोजन, 4 मधले 3 हायड्रोजन कुठं आले, नायट्रोजनला. त्यावेळी काय झालं, NH3 झालं ना. ओके, प्लस काय होणार बघा, आता किती राहिले सांगा, एक ऑक्सिजन तर गेलायच ना, इथं अटॅच झालायच. आता 2 वॉटर मॉलिक्युल्स आहे म्हणजे एक ऑक्सिजन झालाय. ओके, आणि इथला MgX आहे ना, प्लस MgX. चल का, आणि काय राहिलं आपलं, आणखी काय राहिलं, एक ऑक्सिजन आणि एक हायड्रोजन. काय मिळालं आपल्याला, MgXOH. लक्षात का, MgXOH मिळणार आहे आपल्याला. मॅग्नेशियम क्लोरोमॅग्नेशियम हायड्रॉक्साईड म्हणलं त्याला, किंवा हॅलोजन मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. ओके, लक्षात आलं का ही कसं झालं तयार. ॲसिड हायड्रोलायसिस करणार आहे इमाइन कॉम्प्लेक्सचं. परत बघा, हा जो ऑक्सिजन आहे, आता 2 वॉटर मॉलिक्यूल आपण ॲड करणार आहे. आता 2 वॉटर मॉलिक्यूलमध्ये 2 ऑक्सिजन असणार आहेत. एक ऑक्सिजन इथं डबल बॉन्ड ओला अटॅच झाला, इथं कार्बन डबल बॉन्डला अटॅच झाला ना, RC डबल बॉन्ड OR तयार झालं, RCOR. प्लस हा जो नायट्रोजन आहे त्याला वॉटरमधले 3 हायड्रोजन अटॅच झाले, NH3 झाला. प्लस राहिले काय, MgX. ह्या MgXमध्ये वॉटरमध्ये एक ऑक्सिजन राहिला आहे, एक हायड्रोजन राहिलेला आहे. 2 वॉटर मॉलिक्यूलमध्ये एक ऑक्सिजन तर यूज केलं आहे ना, 3 हायड्रोजन पण यूज केले. राहिले काय, 2 वॉटर मॉलिक्यूलमध्ये एक ऑक्सिजन आणि एक हायड्रोजन राहिलं आहे. एक ऑक्सिजन हायड्रोजन काय होणार आहे, OH तयार करणार. MgXOHचं फॉर्मेशन लक्षात दे ना. ओके, MgXOH. ओके, परंतु ही आपली नेम रिॲक्शन आहे, त्यामुळं तुम्ही एक रिॲक्शन लिहित असताना इथं 2 वॉटर मॉलिक्यूल लिहायची गरज नाही. हायड्रोलायसिस होत असताना किती वॉटर मॉलिक्यूल ॲड होऊ शकतात लक्षात घ्या, एकच होऊ शकतं असं नाही. डिपेंडिंग अपॉन रिॲक्शन कंडिशन, 1 होऊ शकतो, 2 होऊ शकतात, 3 होऊ शकतात. कुठला प्रॉडक्ट पाहिजे त्याच्यावरती डिपेंड असतं. चल का, त्यामुळे तुम्ही डायरेक्ट इथं 2H2 लिहिलं तरी चालेल, किंवा सिंगल H2 लिहिला तरी चालेल. लक्षात का, की हे लक्षात ठेवायचं. हे केटॉनचं फॉर्मेशन आपलं होणार आहे इथं. ओके, आता ही आपली जनरल रिॲक्शन लक्षात येईल ना. ओके, आता पर्टिक्युलर रिॲक्शन घेणार आहे आपण. सेम आता रिॲक्शन घ्या, आता लिहिलेलेच प्रॉडक्ट लिहायचे आहेत. CH3. ओके, C ट्रिपल बॉन्ड N, काय नेम यायचं,
काय नेम आहे कंपाऊंडचं? ओके, हा काय आला? इथेन नायट्राइल. ओके, अंडरस्टँड? इथेन नायट्राइल अल्किल ग्रुप CH3 घेतलाय ना आपण. आता हा RMDX ग्रिग्नार रिएक्शन, अल्किल ग्रुप सेम मी इथं CH3 घेतला, मिथिल MgX इथं हॅलोसन मी क्लोरीन घेतला असेल, CH3 MgCl. हा मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड आहे ना, बरोबर आहे की नाही? मिथाइल मॅग्नेशियम क्लोराईड. ओके, मिथाइल मॅग्नेशियम क्लोराईड, ह्यालाच आपण काय म्हणतोय? ग्रिग्नार रिएक्शन. ओके, हा ग्रिग्नार रिएक्शन. ओके, GR. ड्राय इथर कंडिशन सेम आहे आपली. ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये आपण ओके ॲडिशन करणार आहेत. कार्बन ट्रिपल बॉन्डचे ॲडिशन, ओके, ग्रिग्नार रिएक्शनचे ॲडिशन होणार आहे नायट्राइलला. सेम कंडिशन आहे ह्या पद्धतीनंच. अल्किल ग्रुप कुठला आहे इथं? कुठला अल्किल ग्रुप आहे इथं? मिथिल आहे ना, CH3. तो इथं अटॅच करा ह्या कार्बनला. ओके, ह्या कार्बनला अटॅच करा. काय मिळेल बघा तुम्हाला? CH3C आहे. ह्या Cला कोण अटॅच होणार आहे? कार्बनला ग्रिग्नार रिएक्शनमधला मिथिल ग्रुप इथं अटॅच होणार आहे. बरोबर, इथं काय झालं आपलं? CH3 झाला. बरोबर आहे ना? आणि सेम कंडिशन आहे. 2 R कोण आले इथं? CH3 आले ना. सेम, फक्त डिफरन्स अल्किल ग्रुपचाच आहे. सेम आहे. पुढं काय असणार आहे? डबल बॉन्ड. पुढं ट्रिपल बॉन्डचं कन्वर्शन, डबल बॉन्ड, डबल बॉन्ड N, आणि पुढं काय अटॅच होणार आहे? MgCl. चल का हा इमाइन कॉम्प्लेक्स होणार आहे. चल का इमाइन कॉम्प्लेक्स, चल का इमाइन कॉम्प्लेक्स आहे. चल का टोटल ह्याचं ॲसिड हायड्रोलायसिस करा. आता 2 वॉटर मॉलिक्युल्स ॲड करायचं हे आपल्याला माहिती आहे. ओके, तुम्ही डायरेक्ट इथं H3O+ लिहिलं तरी चालेल, लक्षात घ्या. ओके, H3O+. ओके, कंडिशन कसे असणार आहे? R ग्रुप कोण येणार? इथं ऑक्सिजन ॲड होणार ना, इथं ऑक्सिजन ॲड होणार आहे. CH3C डबल बॉन्ड OCH3, हा केटोन मिळणार आहे. ओके, केटोन. ओके, प्लस नायट्रोजन काय घेणार आहे? NH3 काय घेणार आहे? प्लस MgX, X कोण आहे? आता Cl आहे ना, MgCl, पुढं OH. ओके, असं मिळणार आहे. ह्याचं नेम काय आपलं? ह्या केटोनचं नेम काय आपलं? ॲसिटोन. ओके, ह्यालाच आपण आणखी काय म्हणताय? डायमिथिल केटोन. ओके, ही हिस्टॉरिकल नेम आहे, ही कॉमन नेम. आणखी काय म्हणताय तुम्ही? IUPAC प्रोपॅनॉन. शेवटचा ई आपण ONN काढत असतो केटोनच्या IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये. ओके, असे 3 नेम येतील. लक्षात आलं ना ही रिॲक्शन? ओके, आता ह्यानंतर आता ॲरोमॅटिक केटोनचं फॉर्मेशन आपण करूया. आता ही ॲलिफॅटिक केटोनचं फॉर्मेशन झालं. ओके, ॲरोमॅटिक केटोन सेम पॅटर्न आहे, काही चेंज नाही. लक्षात घ्या, ह्याच पॅटर्नमध्ये रिॲक्शन आपले होणार आहेत. ओके, काय होईल बघा. आपण ह्या ठिकाणी आता घेतला हा आपला काय नेम काय आहे? नेम ऑफ दिस झालंय काय नेम आहे? बेन्झोनायट्राइल. बेन्झोनायट्राइल. तर ग्रिग्नार रिएक्शन तुम्ही घेऊ शकता. सेम CH3
मिथिल ग्रुप घेतला, एक्स आता ClS आपण घेतला, एक्स म्हणजे हॅलोजन. ओके, हा मिथिल मॅग्नेशियम क्लोराईड आहे, ग्रिग्नार्ड रिएक्शन. ओके, कंडिशन आपली काय, ड्राय इथर. ओके, ड्राय इथरच्या प्रेसमध्ये की काय होणार आहे, पॅटर्न सेम ना. अल्किल ग्रुप इथं आला. ओके, ह्या कार्बनवर अटॅक करणार. ओके, काय मिळेल बघा इथं, सी. हा अल्किल ग्रुप आहे, मिथिल ग्रुप इथे येणार ह्या कार्बनला. ओके, इथं CH3 होईल ना. ओके, ट्रिपल बॉन्ड इज कन्वर्टेड टू डबल बॉन्ड आणि पुढं MgCl. सेम हा आपला इमाइन कॉम्प्लेक्स. चल का, कॉम्प्लेक्स आहे, अनेक मिक्सचरचं कॉम्पोजिशन आहे, त्यामुळे याला कॉम्प्लेक्स असं म्हणतो आपण. आता सेम ॲसिड हायड्रोलायसिस करणार. पुढं ॲसिड हायड्रोलायसिस. H3O प्लस followed by acid hydrolysis. ओके, ॲसिड हायड्रोलायसिस करा. काय होणार बघा, ॲसिड हायड्रोलायसिस इथं आपलं पॅटर्न सेम आहे, इथं ऑक्सिजन ॲड होणार. बेन्झीन रिंग आहे, C डबल बॉन्ड OCH3. ओके, एन काय तयार करणार आहे, NH3. ओके, MgCl आणि पुढं काय असणार आहे, OH. एक्स म्हणजे Cl आहे ना, इथं सेम पॅटर्न, पुढच्या बाय प्रोडक्ट सेम असेल. ओके, बघा लिहा आता, C डबल बॉन्ड हो ना, चल का इथं, आणि ह्याला पुढं CH3 प्लस NH3 प्लस MgClOH. ओके, हा मिळेल आपल्याला. ह्याचं नेम काय रे, ह्याचं नेम काय, ह्या कंपाऊंडचं झालं आहे आपलं. ओके, बेन्झीन रिंगला CO आणि CH3 अटॅच आहे. नेम ऑफ दिस काय म्हणतो आपण, बेन्झीन रिंगला CO अटॅच असेल तर आपण काय म्हणतोय, फेनॉन म्हणतोय, आणि पुढं CH3 CO ला आपण काय म्हणतोय, ॲसिटो असं म्हणतोय. नेम काय नाही याचं, ॲसिटोफेनॉन. ओके, झालेलं आहे. बेन्झीन रिंगला C डबल बॉन्ड O अटॅच असेल तर फेनॉन म्हणणार आपण, आणि CH3 CO ग्रुपला आपण काय म्हणतोय, ॲसिडो असं म्हणतोय. नेम ॲसिटोफेनॉन. चल का, किंवा आणखी आपण हे हिस्टॉरिकल नेम आहे, हे IUPAC सिस्टीमनं पण ॲक्सेप्ट केलं आहे. आणखी आपण काय घेतो, अल्फाबेटिकल ऑर्डर. मिथिल एका साईडला मिथिल ग्रुप आहे, हा बेन्झीन रिंग म्हणजेच काय आपला C6H5 ग्रुप आहे ना इथं. चल का, बेन्झीनमध्ये 6 कार्बन 6 हायड्रोजन असतात, परंतु एक हायड्रोजन कमी झाला आहे ना इथं CO अटॅच झाल्यामुळे. क्योंकि C6H5 ग्रुपला आपण फिनिल ग्रुप असं म्हणतो, फिनिल ग्रुप्स. त्यामुळे हे कसं येणार आहे, मिथिल फिनिल केटोन. चल का, नेम काय नाही असं आपलं, मिथिल फिनिल केटोन. अंडरस्टँड, मिथिल फिनिल केटोन किंवा ॲसिडोफेनॉनचं फॉर्मेशन झालं. अंडरस्टँड. ओके, ॲरोमॅटिक केटोन आहे हा. आता दुसरं आपण ॲरोमॅटिक केटोनचं फॉर्मेशन करूया. ओके, हा लक्षात आलेलं सगळं ना. ओके, क्लिअर. ओके, ह्यात काय डाऊट नाही ना. ओके, त्यात आता नेक्स्ट बघा, ॲरोमॅटिक केटोनचं फॉर्मेशन सेम आपण आता बेन्झोनायट्राइलच घेणार आहे, आणि ग्रिग्नार्ड रिएक्शन हा जो आहे तो आपण ॲरोमॅटिक घेणार, लक्षात घ्यायचं म्हणजे ॲरोमॅटिक ग्रिग्नार्ड रिएक्शन घेणार आहे. ओके, बघा लक्षात घ्या, बेन्झोनायट्राइल ग्रिग्नार्ड रिएक्शन आपण इथे घेतला. समजा इथं आपण ब्रोमीन घेतला असेल, हॅलोजन आपण चेंज केला, ब्रोमीन घेऊया. हा एक ग्रिग्नार्ड रिएक्शनच आहे ना, इथं ॲरोमॅटिक रिंग आहे. ओके, RMgX. ओके, ग्रिग्नार्ड रिएक्शन आहे. बेन्झिल मॅग्नेशियम ब्रोमाइड
हा ग्रिग्नार रिएक्शन आहे. ओके, सेम ग्रिग्नार रिएक्शन. ह्याची न्यूक्लियोफिलिक ॲडिशन ह्या कार्बनला होणार आहे. ही बेन्झीन रिंग इथे येणार ना. ओके, इथं आपल्याला ड्राय इथर सेम आहे. ट्रिपल बॉन्डचा डबल बॉन्ड बेन्झीन रिंग इथं अटॅच होणार, लक्षात घ्या आपले. ओके, ह्या कार्बनला अटॅच होणार आहे इथल्या. बघा कसं आहे ना आपलं इथं बेन्झीन रिंग आपली येणार ना इथं. ही बेन्झीन रिंग ह्या कार्बनला अटॅच होणार आहे. ओके, अशा पद्धतीनं. आणि पुढचा ट्रिपल बॉन्डचा डबल बॉन्ड एन, पुढं MCBr. ओके, हा आपला इमाइन कॉम्प्लेक्स मिळेल. ओके, हा इमाइन कॉम्प्लेक्स मिळणार. ओके, परत सेम ॲसिड हायड्रोलिसिस केल्यावरती काय होणार आहे. सेम ह्या डबल बॉन्डच्या अक्रॉस ऑक्सिजन अटॅच होणार आहे. ही बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O आणि ही बेन्झीन रिंग येणार. एनचं कन्वर्जन कशात होणार आहे, NH3 मध्ये. MgBr OH होईल. Xच्या ठिकाणी Br आहे ना आपल्या इथं. ओके, इथल्या बेन्झीन रिंग काढा परत इथं. ओके, ही बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड O. ओके, इथं आपलं काय ना बेन्झीन प्लस NH3. ओके, प्लस काय येणार आहे MgBr OH. लक्षात आलं, MgBr OH. आता ह्या कंपाऊंडचं नेम काय रे, नेम ऑफ दिस कंपाऊंड काय नेम आहे ह्या कंपाऊंडचं सांगा. झालंय आपलं A1. ओके, बेन्झीन रिंगला केटो ग्रुप अटॅच आहे ना, C डबल बॉन्ड O. बेन्झीन काय म्हणतो आपण, येस करेक्ट, बेन्झोफेनॉन. ओके, नेम काय नाही याचं, बेन्झोफेनॉन. ओके, बेन्झोफेनॉन येणार. बेन्झीन रिंगला CO अटॅच तर फेनॉन म्हणतो आपण, फेनॉन. ओके, दोन बेन्झीन रिंग असेल तर एक बेन्झो आणि एक फेनॉन. ओके, बेन्झोफेनॉन. ओके, अशा पद्धतीने नेम म्हणतात. ही हिस्टॉरिकल नेम आहे. ह्याचंच आपण आणखी दोन्ही साईडला C6H5 ग्रुप आहे. ते C6H5 ग्रुपला फिनिल ग्रुप म्हणतो. दोन फिनिल ग्रुप डायफिनिल केटोन. ओके, असं पण आपण म्हणू शकतो, लक्षात घ्या, डायफिनिल केटोन. ओके, डायफिनिल केटोनचं फॉर्मेशन आहे. अंडरस्टँड. आता याच्यावरती बघा तुम्हाला क्वेश्चन कसा असू शकतो बघा. व्हॉट इज द ॲक्शन ऑफ ग्रिग्नार्ड रिएक्शन ऑन बेन्झोनायट्राइल. तर तुम्हाला ही प्रोडक्ट आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. किंवा काही वेळे तुम्हाला असं दिलं जाईल, हे दोन दिले जातील, आयडेंटिफाय A अँड B. हे तुम्हाला काढता आले पाहिजे, चालेल का. ओके, हे लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीने ह्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. किंवा व्हॉट इज द ॲक्शन ऑफ ग्रिग्नार्ड रिएक्शन ऑन बेन्झोनायट्राइल, इथेन नायट्राइल. ओके, हे आपल्याला फाइंड आउट करता आलं पाहिजे, लक्षात ना. ओके, आता नेक्स्ट बघा, हे आता नायट्राइल्सपासून आपण अल्डिहाइड्स आणि केटोनचं फॉर्मेशन आपण बघितलेलं आहे. हे क्लिअर झालं आहे ना, याच्यामध्ये काय डाऊट नाही. ओके ओके, आता त्यानंतर बघा, नायट्राइल्सपासून अल्डिहाइड्स आणि केटोन्स फॉर्म करण्याची मेथड आपली इथं कम्प्लीट चालली आहे. नेक्स्ट मेथड आहे आता प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स. From aromatic hydrocarbons.
फ्रॉम ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. ओके, फ्रॉम ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्सपासून आपल्याला अल्डिहाइडचं फॉर्मेशन करायचं आहे. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणजे बेन्झीन रिंग असणारे कंपाऊंड्स. ओके, बघा ह्याच्यामध्ये आता पहिला आपण घेणार आहे ह्याच्यामध्ये ऑक्सिडेशन ऑफ मिथिल बेन्झीन. ऑक्सिडेशन ऑफ ही आपली 6th मेथड आहे ना, त्यामध्ये पहिली ऑक्सिडेशन ऑफ मिथिल बेन्झीन. ओके, आता मिथिल बेन्झीन ह्यालाच आपण काय म्हणत असतो, टोलिन असं म्हणत असतो. ओके, बेन्झीनला CH3 ग्रुप अडे असलं तर आपण टोलिन म्हणतो. ओके, ऑक्सिडेशन ऑफ मिथिल बेन्झीन. द ऑक्सिडेशन ऑफ मिथिल बेन्झीन takes place in presence of chromyl chloride as a strong oxidizing agent to convert methyl group into chromium complex, and which on acid hydrolysis it gives corresponding aldehydes. ओके, आता ही ऑक्सिडेशन ऑफ मिथिल बेन्झीन आहे, ह्या रिॲक्शनला आपण इटार्ड रिॲक्शन असं म्हणतो. ओके, इटार्ड रिॲक्शन. ओके, आता ही रिॲक्शन काय सांगते लक्षात घ्या, इटार्ड रिॲक्शन. ओके, टोलिन और मिथिल बेन्झीन टोलिन त्यालाच आपण मिथिल बेन्झीन असं म्हणतो. ऑन ऑक्सिडेशन बाय यूजिंग oxidizing agent chromyl chloride CrO2Cl2. ओके, ह्यालाच आपण काय म्हणतोय, क्रोमिल क्लोराइड. ओके, अंडरस्टँड. टोलिन, that is methyl benzene, on oxidation by using oxidizing agent chromyl chloride CrO2Cl2 in presence of solvent कार्बन डायसल्फाइड CH2, ह्याला आपण कार्बन डायसल्फाइड असं म्हणतो. ओके, कार्बन डायसल्फाइड. ओके, इन प्रेजेंस ऑफ सॉल्वेंट कार्बन डायसल्फाइड CH2 to form chromium complex. Okay, chromium complex which on acid hydrolysis to gives benzaldehyde. This reaction is known as Itard reaction. ओके, ह्या रिॲक्शनला इटार्ड रिॲक्शन असं म्हटलं जातं. ओके, बघा टोलिन आहे म्हणजेच मिथिल बेन्झीन, ह्याचं ऑक्सिडेशन करणार आहे आपण. ऑक्सिडायझिंग एजंट कुठला घेतला आहे आपण, क्रोमिन क्लोराइड CrO2Cl2, ह्याला आपण क्रोमिन क्लोराइड असं म्हणतो. सॉल्वंट घेणार आहे कार्बन डायसल्फाइड CH2, त्यावेळी आपल्याला क्रोमियम कॉम्प्लेक्स मिळणार आहे, आणि त्या क्रोमियम कॉम्प्लेक्सचं ॲसिडच्या प्रेसमध्ये हायड्रोलायसिस केलं, वॉटर मॉलिक्यूल ॲड केला तर आपल्याला बेन्झाल्डेहाइड मिळतो. ओके, ह्या रिॲक्शनला आपण इटार्ड रिॲक्शन असं म्हणतो. ओके, बघा
कसं होणार आहे बघा, टोलिनावर मिथिल बेन्झीन. ओके, बेन्झीनला CH3 ग्रुप आणायचा आहे, ह्याला आपण टोलिन म्हणणार किंवा ह्यालाच आपण आणखी काय म्हणतो, मिथाइल बेन्झीन. ओके, मिथाइल बेन्झीन. ओके, ह्याची रिॲक्शन कुणावर करणार आहे आपण, क्रोमिल क्लोराईड. क्रोमिल क्लोराईड हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे, हा नेसंट ऑक्सिजन प्रोव्हाइड करत असतो, लक्षात घ्या. ओके, क्रोमिल क्लोराईड CrO2Cl2, अंडरस्टँड, CrO2Cl2 क्रोमिल क्लोराईड. सॉल्वंट आपण घेतला आहे कार्बन डायसल्फाईड CH2. ओके, हिटिंग करायचं तर ओके, काय मिळणार बघा याच्यामध्ये, क्रोमियम कॉम्प्लेक्स मिळणार आहे. आता हा क्रोमियम कॉम्प्लेक्स कसा येणार आहे बघा, लक्षात घ्या. ह्यामध्ये हा बेन्झीन रिंग ॲरिडीज. ओके, कार्बन आहे, इथं हायड्रोजन अटॅच असणार आहे. इथं कार्बनला किती हायड्रोजन अटॅच आहेत, 3 आहेत ना, CH3 मधलं एक हायड्रोजन आपण दाखवलं आहे. ओके, इथं बघा OCr OHCl2 आणि OCr OHCl2. ओके, हा क्रोमियम कॉम्प्लेक्स आपल्याला मिळत असतो, लक्षात घ्या ह्याच्यामध्ये. ओके, फॉर्मेशन ऑफ क्रोमियम कॉम्प्लेक्स हा कसा तयार झाला लक्षात घ्या. इथं बेन्झिनिंगला मिथिल ग्रुप अटॅच आहे ना, CH3 आपला, ह्याच्यामध्ये 3 हायड्रोजन आहेत, ह्यातला एक हायड्रोजन आपण इथं दाखवला आहे मिथिल ग्रुपला. ओके, आता CrO2Cl2 हे आपण 2 घेणार आहे, परंतु ही नेम रिॲक्शन आहे, लक्षात घ्या. नेम रिॲक्शनमध्ये आपण रिॲक्टंट, इंटरमिडिएट किंवा प्रोडक्ट हे बॅलन्स करत नाही नेम रिॲक्शनमध्ये. चल का, ही पर्टिक्युलर नेम रिॲक्शन आहे, इटार रिॲक्शन, त्यामुळे इथं बॅलन्सिंग करत नाही. परंतु कसा हा क्रोमियम कॉम्प्लेक्स तयार होतोय हे आपण तुम्हाला सांगतो. हा 2CrO2Cl2 आहे. चल का, 2CrO2Cl2 मध्ये क्रोमियम किती आले, 2 ना, ऑक्सिजन किती आले, 4 ऑक्सिजन. चल का, 2 क्रोमियम. आता ह्या मिथिल ग्रुपला कार्बन इथं आहेच ना, आणि ह्यातला एक हायड्रोजन आपण इथं दाखवला आहे, बरोबर ना. मग त्या क्रोमियम OCr. चल का, 2 क्रोमियम गेले. चल का, क्रोमियम 2 आहेत ना क्रोमिक क्लोराईडमध्ये, 2Cr OCr गेले, तर 2 क्रोमियम चालेल. मग राहिले काय आता याच्यामध्ये, ऑक्सिजन किती आहे, टोटल 4 आहेत ना, त्यातले 2 यूज आले OCr मध्ये, आणि 2 क्रोमियम पण यूज आले. राहिले कोण, 2 ऑक्सिजन, इथले 2 ऑक्सिजन आणि मिथिल ग्रुपमधले राहिलेले 2 हायड्रोजन. काय झालं, इथं OH आले, इथे एक OH, इथे एक OH, बरोबर ना. आणि मग Cl2 किती आहेत, 2 आहेत ना. चल का, 2Cl2, इथे एक Cl2, इथे एक Cl2, अंडरस्टँड, लक्षात आहे ना. ओके, हा टोलिन आहे मिथिल बेन्झीन. 2CrO2Cl2 मधला कार्बन आहे, इथला एक हायड्रोजन इथं दाखवला आहे आपण. ओके, ह्यातला OCr, 2 OCr आहेत, तो इथं दाखवले असेल. राहिले कोण, ह्यातले 2 ऑक्सिजन आणि इथले 2 हायड्रोजन राहिलेले, 2 हायड्रोजन, इथले 2 ऑक्सिजन, इथं OH, आणि ह्याच्यामधले 2Cl2 आहेत ना, 2 Cl2 आहेत, इथे एक Cl2, इथे एक Cl2. हा काय मिळाला आपल्याला, क्रोमियम कॉम्प्लेक्स. चल का, परंतु नेम रिॲक्शनमध्ये आपण बॅलन्सिंग करत नाही, लक्षात घ्या. हा CrO2Cl2 आपण दाखवत आहे. चल का, इथं 2 ॲड होतात, हे आपल्याला समजण्यासाठी मी दाखवलं आहे. जरी तुम्ही 2CrO2Cl2 लिहिला तरी चालेल, नाही लिहिलं तर चालेल. चल का, नेम रिॲक्शन आपण बॅलन्स करत नाही. हा क्रोमिल क्लोराईड आहे. चल का, क्रोमिल क्लोराईड, क्रोमियम कॉम्प्लेक्स मिळाला. ह्या क्रोमियम कॉम्प्लेक्सचं काय करणार आहे आपण, ॲसिड हायड्रोलायसिस. ॲसिडच्या प्रेसमध्ये हायड्रोलायसिस केले की बेन्झालेट मिळणार. H3O+, जस्ट ॲसिड हायड्रोलायसिस, हिटिंग करायचं. ओके, हा टोटल जो कॉम्प्लेक्स आहे हा इथं ब्रेक होणार आहे. ब्रेक झाल्यावरती आपल्याला बेन्झालेट मिळणार. बेन्झिनिंगला CHO अटॅच होणार इथं डायरेक्ट. चल का, हा आपला काय झाला, बेन्झालेट. चल का, बेन्झालेटचं फॉर्मेशन झालं आपलं.
चल का, हा टोटल सगळा जो ग्रुप आहे हा रिड्यूस होतो आणि ह्याचं कन्वर्जन CHO मध्ये होतं, लक्षात घ्या. ह्या टोटल ग्रुपचं ही बॅलन्सिंग करायचं नाही, लक्षात घ्या. नेम रिॲक्शन आहे. हा टोटल क्रोमियम कॉम्प्लेक्स ह्याचं कन्वर्जन CHO ग्रुपमध्ये होत असतं. चल का, ओके, हे लक्षात ठेवायचं. बेन्झाल्डेट ओके, इटा रिॲक्शन आहे आपली. ओके, अंडरस्टँड, लक्षात आलं ना. ओके, इटा रिॲक्शन पर्टिक्युलर नेम रिॲक्शन विचारलं जातात, ह्यांचं बाय प्रोडक्ट्स काय आहेत आपले ते. ओके, टोटल प्रोडक्ट्स काय मिळतो इटा रिॲक्शनचं. आता ह्यानंतर इटा रिॲक्शन नंतर नेक्स्ट ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्सपासूनच आपला अल्डिहाइडचं फॉर्मेशन करायचं आहे. सेकंड याच्यामध्ये बघा, ऑक्सिडेशन ऑफ मिथिल बेन्झीन by using, that is toluene, by using CrO3. ह्याला क्रोमियम ट्रायऑक्साईड किंवा क्रोमिक अनहायड्राइड असं म्हणलं जातं. ओके, क्रोमिक अनहायड्राइड, CrO3 म्हणजे क्रोमिक अनहायड्राइड किंवा ह्यालाच आपण क्रोमियम ट्रायऑक्साईड म्हणतो. ओके, क्रोमिक अनहायड्राइड और क्रोमियम ट्रायऑक्साइड. ओके, हा सुद्धा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ओके, हा सुद्धा ऑक्सिडायझिंग एजंट आहे, लक्षात घ्या. क्रोमिक अनहायड्राइड हा सुद्धा मिथिल बेन्झीनचं ऑक्सिडेशन करतो, टोलिनचं ऑक्सिडेशन करतो. बघा, लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये काय होत असतं. ह्यामध्ये बघा, टोलिन ऑन ऑक्सिडेशन, toluene on oxidation by CrO3 in acetic anhydride, ओके, टोलिनचं ऑक्सिडेशन होणार आहे CrO3 कडून ॲसिटिक अनहायड्राइड मध्ये. इन ॲसिटिक अनहायड्राइड ॲट 273 केल्विन टू 278 केल्विन, म्हणजे जवळपास हे 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. 273 केल्विन म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस. ओके, ॲट 273 टू 278 केल्विन टू फॉर्म बेन्झिलिडीन डायएसिटेट कॉम्प्लेक्स. हा बेन्झिलिडीन डायएसिटेट कॉम्प्लेक्सचं फॉर्मेशन होतं. बेन्झिलिडीन डायएसिटेट कॉम्प्लेक्स विच ऑन ॲसिड हायड्रोलायसिस, okay, gives benzaldate. Okay, gives benzaldate. ओके, बेन्झाल्डेटचं फॉर्मेशन होतं, लक्षात घ्या. याच्यामध्ये बघा, इथं सेम आपण टोलिन घेतला. इथं ओके, टोलिन आहे. ओके, ॲसिटिक अनहायड्राइड कसा लिहितो आपण. ॲस्टिक ॲसिडचं अनहायड्राइड. ओके, कसं होतं आहे आपण सांगितलं आहे. काय होणार याच्यामध्ये CH3COOH, ह्याला तुम्ही काय म्हणताय, ॲसिटिक ॲसिड म्हणताय ना. ह्याचं अनहायड्राइड म्हणजे ॲसिटिक ॲसिडमधला वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झालेले कंपाऊंड्स. ओके, हा CH3COOH आहे. 2 ॲस्टिक ॲसिडचे मॉलिक्यूल आपण घेत असतो. ह्याच्यामध्ये हा HOH वॉटर निघून जातो आणि हा CH3 डायरेक्ट ह्या OCHला अटॅच होतो. असेल का. बघा, इथे हेच कंपाऊंड मी इकडं लिहितो, CH3. ओके, हा C डबल बॉन्ड OH, पुढचा ऑक्सिजन ॲज इट इज आहे. आणि हा जो ऑक्सिजन आहे तो कुठं अटॅच होणार आहे,
ह्या CO ला अटॅच होणार, C डबल बॉन्ड O आणि पुढे याच्या CS3, बरोबर आहे ना. HOH म्हणजे काय, वॉटर ना, वॉटर रिमूव्ह झाला. अनहायड्रेट म्हणजे अब्सेन्स ऑफ वॉटर, हायड्रेट म्हणजे वॉटर ना. ओके, वॉटर अब्सेंट असला अनहायड्रेट. हा कुणाचा अनहायड्रेट आहे, ॲसिटिक ॲसिडचा, म्हणून आपण ह्याला काय म्हणणार आहे, ॲसिटिक अनहायड्रेट. ओके, हा काय ना ॲसिटिक अनहायड्रेट. ओके, ॲसिटिक अनहायड्रेटचं फॉर्मेशन झालं आहे. ओके, आता मग हा जो ॲसिटिक अनहायड्रेट आहे, ऑक्सिडायझिंग एजंट कुठला घेतला आहे आपण, क्रोमियम ट्रायऑक्साईड ना, क्रोमिक अनहायड्रेट. ओके, बघा ॲरोवरती तो लिहायचा, ऑक्सिडायझिंग एजंट क्रोमिक अनहायड्रेट. टेम्परेचर लिहायचं 273 केल्विन टू 278 केल्विन. ओके, ह्या टेम्परेचरला बेन्झिलिडीन डायस्टेट कॉम्प्लेक्स मिळणार आहे आपल्याला. ओके, हा मिथिल ग्रुप आहे बेन्झीन रिंगचा. ओके, इथं काय येणार आपला, हा CH, इथं बेन्झीन रिंगला मिथिल ग्रुप आहे ना, किती हायड्रोजन अटॅच आहेत कार्बनला, 3 आहेत ना, त्यातला एक हायड्रोजन आपण इथं दाखवला आहे. परत लक्षात घ्या, इथं काय होणार आहे, इथं काय रे, इथं बघा हा CS3CO ग्रुप आहे, CS3O, मी इथं लिहितो OCOCS3. लक्षात आलं, इथला OCOCS3 मी इथं लिहिला ना, चल का. आणि हा क्रोमियम ट्रायऑक्साईड ऑक्सिडायझिंग एजंट आहे, लक्षात घ्या, ऑक्सिडायझिंग एजंट आहे. मग ऑक्सिडायझिंग एजंट काय देत असतो रे, ऑक्सिजन देत असतो ना. मग आता इथं राहिले कोण, ॲसिडिक अनहायड्रेटमध्ये CS3COच राहिले ना. आता मग ह्या क्रोमियम ट्रायऑक्साईड एक ऑक्सिजन देत असतो. मग क्रोमियम ट्रायऑक्साईडने दिलेला एक ऑक्सिजन मी इथं लिहिणार, लक्षात का. आणि राहिला कोण इथला CS3CO, तो मी इथं पुढे लिहिणार ॲज इट इज, लक्षात का. हा CS3CO. ओके, मग आता मला सांगा, ह्या CH3COO ग्रुपला आपण काय म्हणत असतो, ॲसिटेट ग्रुप असं म्हणत असतो. CH3COO ह्या ग्रुपला आपण ॲसिटेट ग्रुप म्हणत असतो. मग असले किती ग्रुप आहेत रे, CH3COO किती ग्रुप्स आहेत, 2 आहेत ना. त्यामुळे काय म्हटलं आहे आपण, डायॲसिटेट, चल का, बेन्झिलिडीन डायॲसिटेट, लक्षात घ्या. ओके, हा तयार होणार. ओके, फॉर्मेशन ऑफ बेन्झिलिडीन डायॲसिटेट. ओके, डायॲसिटेट कॉम्प्लेक्स, हा आपल्याला कॉम्प्लेक्स मिळणार आहे. ओके, विच ऑन ॲसिड हायड्रोलायसिस, ॲसिड हायड्रोलायसिस H3O+, किंवा हेच तुम्ही H+/H2O असं पण आपण लिहू शकतो, लक्षात घ्या. ॲसिड हायड्रोलायसिस, ह्याला पण ॲसिड हायड्रोलायसिस म्हटलं जातं, H3O+. मग ॲसिड हायड्रोलायसिस केले की आपल्याला काय मिळणार आहे, बेन्झाल्डेट. ओके, ओके, ह्याचं नेम काय आपलं, बेन्झाल्डेट. चल का, अशा पद्धतीने बेन्झाल्डेटचं फॉर्मेशन मिळेल, लक्षात येईल ना. ऑक्सिडेशन ऑफ मिथिल बेन्झीन युझिंग क्रोमियम ट्रायऑक्साईड. नेक्स्ट बघा आता ह्याच्यामध्ये प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स फ्रॉम एरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. बघा इथं बाय साइडचेन क्लोरिनेशन, by साइडचेन क्लोरिनेशन,
बाय साइड चेन क्लोरिनेशन ऑफ टोलिन और मिथिल बेंजीन. These are commercial method. Commercial method for the preparation of benzaldehyde. ओके, लक्षात आलं. ही कमर्शियल मेथड आहे बेन्झाल्डेहाइडचं फॉर्मेशन करण्याचे. ओके, बघा आता साइड चेन क्लोरिनेशन ऑफ टोलिन और मिथिल बेन्झीन हे कसं होत असतं बघा. तर साइड चेन क्लोरिनेशन ऑफ टोलिन म्हणजे आपला सेम कोण असणार आहे, मिथिल बेन्झीन. हा टोलिन आहे. ओके, ह्याचं आता क्लोरिनेशन करणार आहे. क्लोरिनेशन म्हणजे Cl2 आपण घेणार आहे आणि क्लोरिनेशन ऑलवेज टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट और अल्ट्रावायलेट लाईट. हे आपण H म्हणून दाखवतो. UV लाईट और अल्ट्रावायलेट लाईट फोटॉन ऑफ एनर्जी ऑब्सर्व करतो ना, एक फोटॉनमध्ये एनर्जी H. ओके, क्लोरिनेशन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट ॲट हाय टेम्परेचर. काय होणार लक्षात घ्या, इथले 2 हायड्रोजन निघून जाणार आणि 2 क्लोरीन इथं अटॅच होणार, ClCl2 होणार. ओके, CH3 मधले 2 हायड्रोजन निघून जाणार. आता बेन्झीनला CH अटॅच आहे, ह्याला आपण काय म्हणणार, बेन्झल. बेन्झीनला CH अटॅच तर आपण बेन्झल म्हणतो आणि बेन्झीनला CH2 असेल तर बेन्झिल म्हणतो. चल का, हे लक्षात ठेवायचं. बेन्झल आणि पुढं क्लोराईड, बेन्झल क्लोराईड. ह्याचा आपण ॲसिड हायड्रोलायसिस करणार H+/H2O. ओके, ॲसिड हायड्रोलायसिस अशा पद्धतीने पण लिहिलं जातं. ओके, ह्या CHCl2 हा जो ग्रुप आहे ॲसिड हायड्रोलायसिस केल्यावरती ह्याचं डायरेक्ट कन्व्हर्शन आपलं बेन्झाल्डेहाइडमध्ये होत असतं. ओके, हा बेन्झाल्डेहाइड मिळतो. ओके, बेन्झाल्डेहाइडचं फॉर्मेशन होतं, लक्षात घ्या. ओके, इथं बघा हा CHCl2चा CHO झाला आहे, इथला CH आहे, वॉटरमधला एक ऑक्सिजन इथे येणार आहे. वॉटरमध्ये किती राहिले, 2 हायड्रोजन आणि इथले 2 क्लोरीन. इथं 2HCl लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तर सुद्धा चालेल, लक्षात घ्या. ओके, हा बेन्झाल्डेहाइड साइड चेन क्लोरिनेशन म्हणजे टोलिनला इथं साइड चेन आहे ना मिथिल ग्रुप, ह्याचं क्लोरिनेशन होत असतो. इकडे क्लोरीन हायड्रोज जातो. पहिल्यांदा बेन्झल क्लोराईड, त्याचा हायड्रोलायसिस केले की बेन्झाल्डेहाइडचं फॉर्मेशन. ओके, लक्षात आलं. ही कमर्शियल मेथड आहे प्रिपरेशन ऑफ बेन्झीन. अंडरस्टँड. ओके, आता रिमेनिंग जो पार्ट आहे फॉर्मॅलायझेशन ऑफ बेन्झीन ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ओके, थँक्यू.